हे अंगातलं काय आहे? ड्रेस आहे. आज लयच नवीन नवीन फॅशन. काय लहानपणीच आहे का तुझ्या? शाळेत रिमोट घेऊन गेलता. शाळेत गेलतो घेऊन. हा बघ काय कारभार केलाय. आता आपल्याला पाऊस लागणार नाही रुद्र. रुद्रला ना शाळेतून आल्याला लय भूक लागते ना. आणि काय खायचं? कोण आहे उसामध्ये? काय वाजतंय? अबे हो काय काय आमच्या उसामध्ये? आमच्या उसामध्ये काय आहे? आमच्या म्हशीला खायला नाही. तुमच्या म्हशीला खायला नाहीच आहे? गवत नाही ना. जेवण ना थोडं. हो पण असं कोणाच्या पण उसात नका शिरत जाऊ तुम्ही. थोडं ऊसाचं पात्रट न्यायचं थोडं म्हशीला खायला नाही. बाहेर आलाय पोहोच खरबड खरबड काय वाजतोय? मी कोण आहे म्हणजे? त्या ऊसाचा मालक आहे मी. आपण दोघं थोडं थोडं नेऊ. पण तू कोण आहेस? ऊसाची मालकी. सोनाली मी बघू शकत आम्ही आलेलो आहे आज ऊस चाळायला. म्हणजे काय झालं माहिती का, तुम्हाला तर माहिती आमच्याकडे घरी भरपूर गुरं येतं. त्यांना खाण्याची ना जरा अडचण आलेली, कारण की बांधाबंधाला पहिलं गवत राहायचं, पण आता ना तिथं नुसतं कांगरे सुटते आणि पहिल्यासारखा चारा पण नाही राहिला. त्याच्यामुळे ना आम्ही पात्रट चाळायला आलो. त्यांनी पात्रट चाळायचे ना दोन फायदे होते. एक तर गुराला चारा पण होतोय आणि हे जर नाही ना काढलं तर याचं असं पात्रट बनलं तसं पण ते वायाला जातं. आणि हे काढलं का गुराला खायला प्लस ऊस आहे ना मस्त मोकळं होतंय, त्याला हवा लागते. बघा बरं आता मी मागं काढलंय कसलं भारी झालंय, वरती जाईन किती मोकळं मोकळं वाटतंय. आणि पात्राने नुसतं कोंडून त्याला हवा पण लागत नाही आणि मस्त मोकळं झालं तर किती वाढन. तर फायनली फॅमिली आम्ही आता 2 वजे काढलेले आहेत पाचरटाचे पाहू शकतात. आणि आता जायचं आहे आम्हाला घरी. पण त्या अगोदर आम्हाला बनायचे शॉर्ट व्हिडिओ पाहू शकतात यूट्यूबसाठी पण आणि इंस्टाग्रामसाठी पण. तर सोनाली आहे ना तिची तयारी करायलेली, डायलॉग वगैरे पाठ करायलेले नाही का. तर आता आम्ही आहे ना मस्तपैकी व्हिडिओ शूट करतो आहे. मी आज कॅमेरामॅन, म्हणजे मीच कॅमेरामॅन असतो सोनालीचा जर व्हिडिओ शूट करायचा असेल तर. आणि काय विषय नाही बाकीचा. तर चालेल आहे का तू रेडी? ओके फायनल मन बरं काय डायलॉग आहे? जास्त गोड असणं पण धोकादायकच आहे, कारण ऊसाचंच बघा ना शेवटच्या थेंबापर्यंत. फायनली तर आम्ही गाडीवरती सर्व पाचराट जे आहे ते ठेवलेलं आहे. पाचराट बोलले तर पाचोळा. सोनाली इथं बसायची तयारी चालू आहे. येईन का बसतो सोनाली? येईन ना? बसू का मी? हां फायनल फायनल डन. आता काय शेतकऱ्याची वाघी नाही त्यामुळे काय विषय नाही, पण मलाच बसायला जागा नाही राहिलेली आहे. तर ट्राय करतो नाही का. 4-5 दिवसापासून सारखं सोनाली पसरा आवडते, तरी पण एवढा पसरा अजून पडलेलाच आहे. सोनाली झाली आंघोळ वगैरे? आणि काय आणि ते नाही विचारत मग हे पण काय आहे? आणि हे अंगातलं काय आहे? ड्रेस आहे. आज लयच नवीन नवीन फॅशन. काय लहानपणीच आहे का तुझ्या? नाही लग्नाच्या अगोदरचा? मग लहान होते का एवढी त्यामुळे गुडघ्याला लागत होतं. म्हणून आता घालते का? चांगला दिसतोय का मी? पहिली वेळेस टेंबूरने असा ड्रेस घातला इतका कटचा. टेंबुर्णीत म्हणण्यापेक्षा सासरी म्हण की. फॅमिलीला काय माहिती, ज्यांना रेग्युलर पाहते त्यांना माहिती आहे ना. तर फायनली लग्न झाल्यापासून सोनालीने म्हणजे ड्रेस घालते, परंतु एवढा कट साईडचा ड्रेस आजच घातलेला आहे असं म्हणते. आणि तिचं तर रुद्र पण आलेला आहे स्कूलवरून. तर आल्याला बुट वगैरे काढतो नाही का. आबा काय काय केलं शाळेत रिमोट घेऊन गेलता. शाळेत गेलतो घेऊन. मग तुझा फोन वाजला म्यूट केलतास का? शाळेत रिंग वाजली असती ना. शाळेत काय काय केलं आज? तुम्हाला फोन केला. काय म्हणलं आम्हाला? आई हो माझा फोन घेतला कवा आता. हवे आणि काय आता उतरलं तू काय म्हणलं गाडीतून मला? कुणी आणलं तुला? हा रुद्रला ना शाळेतून आल्याला लय भूक लागते ना. आणि काय खायचं मग? बरं आधी हा हे खायचं. त्याच्यासाठी आम्ही ना त्याला इथपर्यंत डायनिंग टेबल बनवून ठेवलेलं आहे. आधी हे खायचं बाळा. आधी हे बरे खा, बिस्किट आली आणि अगोदर ते का. बिस्किट सोबत हे तसं कसं बाळा, कॉम्बिनेशन नसतं ना जुळत. बरं खा. राजासारखं राहा. तू राजा आहे ना, तुला खुर्ची. हा खा. कसं खाणार आहे तू? इथं टाक. त्याला आहे ना डाळिंबाची बी नाही आवडत. तर फॅमिली बघू शकत आम्ही आता आलेलो इथं शेतात खुरपायला. घरचं पसारा वगैरे आवरलं. हे पण शाळेतून आलं, याचं पण आवरलं.
आणि याला इथं आल्याला मोबाईल पाहिजे, कारण की इथं खेळायला त्याच्या वस्तू बिस्तू नसतात. आणि आमचं बघा शेत कसं झालंय, कारण की घरी पण तुम्हाला तर माहितीचे घराचं काम वगैरे चालू होतं आणि ते झाल्याच्या नंतर कपाशी लावल्याच्या नंतर मग डबल कलरचं काम सुरू झालं. त्याच्यामुळे हे ना सगळं पडलं. आम्ही काल एक खुरपलंय, पण हे मागं राहिलंय. आणि आमच्या इकडे अशा बाया भेटत नाहीत, कारण की सगळे आपापलंच खुरपते, त्यामुळे आम्हाला कोणी भेटलंच नाही. आता आम्ही दोघं आलेलो आहे, तर हे तर टाइमपास करणार आहेत मला माहिती आहे, आणि मी खुरपणार आहे मन लावून. आज आता काय झालंय म्हणजे मी टाइमपास करणार आहे का? नाही मी टाइमपास करणार आहे का? मला आल्या ना इथं कर्म नाही, कारण की इतकं गवत झालंय बघू वाटत नाही. भयानक गवत झालेलं आहे, पण काय विषय नाही, आपण दोघं डन मध्ये करून टाकू. आपण तर फायनली आता मित्रांनो, आता आम्ही आहे ना खुरपायला सुरुवात करतो. तोपर्यंत तुम्ही आहे ना व्हिडिओला लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. खूप टेन्शन आले मला गवत बघून. तर बघा किती भारी पाऊस आलाय, आणि पाऊस आम्हाला पाऊस लागतोय आणि त्याची गडबड बघा. अबे रुद्र काय करतोय? अगोदर आहे ना माझ्या ड्रेस मध्येच घुसत होता, पण त्याला काही झाकला नाही ते पूर्ण. मग तिकडे गेलाय दुडकं गेलं. आणि पाऊस आला की लगेच चला घरी. थोडा पाऊस आला का, आता कसं आहे पावसात तुम्हाला माहिती आहे पाऊस कसं थोडा येतो उघडतो जातो येतो, आणि भुरभुरच असते का, लई मोठा येत नाही. आला तर मग एकदाच लई मोठा येतो. आणि तो काय करतोय, थोडं थेंब पडले का बाबा चला घरी. आणि आता ते बघा माकडावणी कसं गुंडावून आलंय. आता नाही लागणार पाऊस, आता नाही लागणार पाऊस. छत्री विसरलो. हा ना, एक परत छत्री पण विसरलो होतो आम्ही. आणि बघा याने काय केलंय, आईच्या पण डोक्यावर टाकलेलं आहे. मला पण देतोय, तुम्हाला पण फोन केला. मला पण पाऊस लागतोय. तू इथं आणि तू इथं मध्ये बस, मी थोडं आले सरकत पुरणार नाही. बघा हे रुद्राने काय केलंय कारभार, बघा बघ बघ काय कारभार केलाय. आता आपल्याला पाऊस लागणार नाही रुद्र. आपण दोन जुलून चलणार. आ दोन जुलून चलणार. धरून धरून चाललं. धरून धरून चालणार आणि आपल्याला पाऊस लागणार नाही. फॅमिली बघा, रुद्रने आम्हाला किती छान छान कॉपी बनवली. आता आम्हाला पाऊस लागणार नाहीये. वाव रुद्र, जास्तच पाऊस आला फॅमिली. तर पाहू शकतात पाऊस जास्त वाढलेला आहे. मी किती आणि हे बघा बाळा चल, बाळा चल 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 चल. हा एवढं बाळा आता लगेच कसं लपलाय का बाळा. चल आई गेलेली आहे, आपण तिथं त्या झाडाखाली जाऊन बसूया, पाऊस तिथे लागणार नाही. चल बरं. बघा यो कसला एडम करतोय का, एडम करतोय का कुदतोय तू, खेळतोय का. बर 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 रुद्र करून दे आईला काम, खुरपून दे ना बाळा. पाऊस येतो ना बाळा, आपलं झालं पाहिजे खुरपून बाळा. आहे का कसलं एडम करतोय बाळा, नुसतं मस्ती घालतोय बरं का तू. तर फायनली आम्ही आता घरी आलेलो आहेत, आणि घरी आल्यानंतर पाहू शकतो आता आपले जे जनावर आहेत त्यांना पाणी पाजायचं आहे. इकडे बैल आहेत आणि पलीकडे आपल्या म्हशी वगैरे बांधलेल्या आहेत, त्यांना आता पाणी पाजायचं काम चालू आहे. तर फायनली आता सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता निवांत झालेलो आहेत. आणि आता चहाचा टाईम झालेला म्हणून सोनाली आपल्या पहिल्या जुन्या स्वयंपाकरूममध्ये चहा बनवते. तिथं आता जास्त अंधार आहे, जास्त काही दिसत नाही आहे. हे बघा रुद्र कसले साखर चोरीतोय. त्याला आहे ना चहा प्यायला लागा अगोदर साखर लागते, साखर खाऊ नको म्हणते त्याला. थोली थोली म्हणून बुचकुला मारतो, निम्मी खाली शिकवून देतोय. तर फायनली आता आम्ही चहा वगैरे घेतोय. हा बघा कसलं मारतोय, झालं मस्त करू. बस खाली बस, खाली बस, खाली बस, शांत बस. आणि बॅड बॉय. अशा प्रकारे आहे ना आमचा दिवस आजचा गेलेला आहे. तर बॅड बॉय छान दिसतंय तिकून. हा इथं तुमच्या बॅकग्राऊंडला जुनं घर आहे ना, आणि साईडने न वगैरे बाहेर चमकत आहे. तर बघा सोनालीला काय आवडलं, तुम्हाला पण आवडलं की तेवढं कमेंट मध्ये सांगा आपलं नवघर. आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवतो, आणि आजचा आमचा दिवस असा गेलेला आहे. सो तर भेटूया पुढे व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.